नमस्कार मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले जे शेतकरी आहेत आणि पीक विमा प्रतीक्षेत असलेले जे शेतकरी आहेत, अशा ज्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती पीक विमा कंपनीने रब्बी हंगामाचा जो पीक विमा आहे मित्रांनो, तो पीक विमा जमा करण्यास सुरुवात केलेली आहे मित्रांनो। गहू असेल, तुमचा बाजरी असेल किंवा हरभरा असेल, या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेले होते। अशा नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई जो पीक विमा आहे, तो पीक विमा शासनाने या ठिकाणी पीक विमा कंपनीस जमा करण्यास सुरुवात केलेली आहे मित्रांनो। भरपूर शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती या ठिकाणी पीक विमा जमा झालेला आहे मित्रांनो। आता हा पीक विमा जमा करत असताना भरपूर शेतकऱ्यांना असं वाटत असेल की आमचा पीक विमा मंजूर झाला आहे की रिजेक्ट झाला आहे, तो आम्हाला मिळेल की नाही मिळेल, याची कशा पद्धतीने आम्ही हे चेक करू शकतो, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत मित्रांनो। आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत की कशा पद्धतीने तुम्ही तुमचा पीक विमा चेक करू शकता, तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे की नाही झाला आहे, याचे सर्व स्टेटस या ठिकाणी तुम्ही तुमचं बघू शकता। तर या व्हिडिओमधून आपण संपूर्ण माहिती ही बघणार आहोत मित्रांनो। तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो, तर चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा चॅनल शेअर करा मित्रांनो, आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांनो। चला तर आपण व्हिडिओमधून बघूया की पीक विमा स्टेटस हे कशा पद्धतीने चेक करायचे। बघा, गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे PMFBY। PMFBY वरती सर्च केल्यानंतर या ठिकाणी पहिलीच वेबसाईट येईल तुम्हाला, प्रधानमंत्री फसल विमा योजना क्रॉप इन्शुरन्स, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला भरपूर अशी इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल आणि भरपूर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी दिसतील। तर आपल्याला क्लिक करायचं आहे फार्मर कॉर्नर, या एक नंबरचं बटन आहे, ते एक नंबरच्या बटनावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे, फार्मर कॉर्नर। यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत। जर तुमचं अकाउंट नसेल, यावरती ऑलरेडी पहिले तुमचं अकाउंट बनवलेलं नसेल, तर तुम्हाला गेस्ट फार्मर या बटनावरती क्लिक करून, या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जी तुम्हाला डिटेल विचारले, तुमचं नाव, तुमचं पासबुकवरती जे नाव आहे ते, तुमचं रिलेशन, तुमची जात, तुमचं जिल्हा, सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आणि खाली जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा या ठिकाणी फिल करायचा आणि त्यानंतर क्रिएट युजर बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्रिएट युजर बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवला जाईल, तो OTP टाकायचा आहे आणि तुमचं या ठिकाणी अकाउंट तयार होईल मित्रांनो। तुमचं या ठिकाणी जर पहिलेच अकाउंट असेल तर लॉग इन फॉर फार्मर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन फॉर फार्मर बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विचारले बघा, तुम्हाला तुमचा या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर OTP बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा या ठिकाणी विचारले तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका, आधार नंबर या ठिकाणी आपला टाकून घ्यायचं। या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर बघा, आधार नंबर टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा दिलाय तो कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे। कॅप्चा फिल केल्यानंतर या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर OTP या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा, तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची सर्व माहिती या ठिकाणी ओपन होईल मित्रांनो। बघा या ठिकाणी तुमचं नाव असेल, त्यानंतर तुमचा आधार नंबर, तुमचा फार्मर ID जो असेल तो या ठिकाणी तुम्हाला दाखवला जाईल, मोबाईल नंबर असेल तुमचा। त्यानंतर खाली स्क्रोल करून आल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी पॉलिसी वर्ष दिलेले आहे, म्हणजे तुमचं कोणत्या वर्षाचा तुम्हाला डेटा या ठिकाणी बघायचा आहे। आता मी 2024चा बघतोय, तर 2024 मी या ठिकाणी सिलेक्ट केलं आहे। त्यानंतर तुमचा सीजन खरीप आहे का रब्बी आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही जर खरीपचं बघत असाल तर खरीपचं या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि रब्बीचं बघायचं असेल तर रब्बीला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा पॉलिसी नंबर असेल, त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला किती रक्कम पेड झालेली ती रक्कम या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाईल। टोटल रक्कम पेड या ठिकाणी तुम्हाला ही दाखवली जाईल लाल अक्षरामध्ये। त्यानंतर त्याची डेट कधीची आहे आणि किती इन्शुरन्स तुमचा या ठिकाणी क्लेम झाला होता आणि किती क्षेत्र तुमचं दिलेलं होतं ते या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल। स्क्रोल करून खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला तुमची सर्व माहिती या ठिकाणी दिसेल। बघा या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल, तुम्ही कोणत्या पिकासाठी क्लेम केलं होतं, त्यानंतर कुठून तुमचं गावाचं नाव, त्याच्यानंतर तुमचा जो एरिया आहे तो किती एरियासाठी तुम्हाला पॉलिसी अप्रूव्ह झाली आणि किती सबसिडी तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्ह झालेली आहे। त्यानंतर तुमचं या ठिकाणी पॉलिसी स्टेटस दाखवलं जाईल अप्रूव्ड म्हणून। जर तुमचं या ठिकाणी रिजेक्ट असेल तर या ठिकाणी तुमची जी पॉलिसी ती या ठिकाणी रिजेक्ट झालेली आहे, तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही। तर तुम्हाला जर कंप्लेंट करायची असेल तर तुम्ही त्याची कंप्लेंट करू शकता मित्रांनो। यामध्ये तुम्ही व्ह्यू डिटेलवरती जर गेला तर या ठिकाणी तुमचं पेमेंट स्टेटस या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल। पेमेंट स्टेटस या ठिकाणी तुम्हाला सक्सेसफुली असं दाखवलं जाईल। त्यानंतर खाली स्क्रॉल करून आल्यानंतर बघा तुमची या ठिकाणी बँक डिटेल दाखवली जाईल। तुमची जी बँक असेल ती बँक या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाईल, कोणत्या बँकेमध्ये तुम्ही कोणती बँक डिटेल तुम्ही या ठिकाणी दिलं होतं। तुमची बँक असेल त्याचा IFSC कोड, अकाउंट नंबर, त्याची ब्रँच कुठली ती सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल।
अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पीक विमाचा जो पीक विमा आहे त्याचं स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता। तुमचं पीक विमा स्टेटस या ठिकाणी रिजेक्ट झाले आहे की अप्रूव्ह झाले या ठिकाणी तुम्ही तुमचं सर्व माहिती या ठिकाणी बघू शकता मित्रांनो। महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो। आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघा या ठिकाणी बघा चॅटबॉट एक व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे, त्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती जर तुम्ही तिथं तो नंबर सेव्ह करून त्यावरती हाय केलं तर तुम्ही तुमचा पीक विमा सुद्धा या ठिकाणी मोबाईलवरती तुमच्या व्हॉट्सअपवरती चेक करू शकता मित्रांनो। महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो। जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा मित्रांनो ही माहिती, आणि अशाच नवीन महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।